आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक होतीये, पण या बैठकीपूर्वी अजित पवार आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार आहेत। पुन्हा एकदा दोघं एकत्रित येणार असल्याची चर्चा आहे, पण त्या निमित्तानं मात्र एका बातमीची प्रकर्षानं चर्चा होतीये। आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीकरता जयंत पाटील सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यावेळी नेमकं काय घडलंय आपण पाहूया पुन्हा एकदा। हेच ते दालन आहे अजित पवार यांचं, ज्या दालनात जयंत पाटील आत गेले, बंद दाराआड दोघांमध्ये चर्चा होत होती। त्याच वेळी शरद पवार त्या ठिकाणी दाखल झाले। दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार साहेब आले असल्याचं दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं। मी माझ्या पीसीआय टीमला विनंती करीन की त्यांनी या सगळ्या घटनेचा ऑडिओ सुद्धा प्रेक्षकांना दाखवावा, ऐकवावा। दिलीप वळसे पाटील साहेब आले असं दिलीप वळसे पाटलांनी सांगितलं। त्यावेळी दिलीप वळसे पाटलांनी दरवाजा आत ढकलला, डोकावून पाहिलं। शरद पवार यांची नजर त्या दाराकडे गेली आणि पवारांनी सुद्धा त्या ठिकाणी डोकावून पाहिलं आणि पवार पुढे गेले। त्यावेळी मात्र बंद दाराआड जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा होत होती। आता या घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुद्धा होतीये, पण आज ही घटना घडण्यापूर्वी गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील हे दादांच्या राष्ट्रवादीत जाणार अशी ही चर्चा जोर धरत होती। दरम्यान या घटनेला काय पार्श्वभूमी आहे, काय घडत होतं गेल्या काही दिवसांपासून, कोणी कोणी जयंत पाटलांसंदर्भात काय काय विधानं केलेली आहेत, स्वतः जयंत पाटील काय म्हणतायत, ऐकूया आपण। आता काय आहे की आमचा एवढा दारुण पराभव झालेला आहे, आम्हालाच आता खात्री वाटायला लागली की आम्ही जे सांगतो त्याच्यावर लोक विश्वास ठेवत नाही। त्यामुळं आम्ही आता बोलायचं हळूहळू कमी झालं। कारण ही थेट दृश्य आपण पाहतोय नागपूरमध्ये। आता बैठकीकरता देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमध्ये दाखल झाल्याची, बैठकीच्या ठिकाणी आपण म्हणूया दाखल झाल्याची ही दृश्य। फडणवीसांचा हा ताफा बैठकीस्थळी आता पोहोचलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।